नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा ऑफिसला गेलेला असतो आणि ऑफिसवरून तो घरी येतो त्यावेळेस तेव्हा नंदिनी त्याला विचारते की आजची मीटिंग तुमची कशी होती आणि त्याच वेळेस जीवा हा तिला उत्तर देतो, फीडिंग करण्यासाठी त्या कंपनीला माझा एक्सपिरियन्स हवा होता आणि असं वाटलं नाही की त्यामुळे फीडिंग मिळणार नाही। तेव्हा नंदिनी ही त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की जीवा, परंतु तुम्ही तुमचे उमेद सोडू नका। आणि तेव्हा जीवा बोलतो की हो, ते तर शक्य आहे, कारण माझी उमेद ही माझ्यासोबत सदैव आहे। आणि तेव्हा नंदिनी ही आश्चर्यचकित होऊन विचारते की कोण? आणि तेव्हा जीवा तिला हात लावून उत्तर देतो की नंदिनी। आणि तेव्हा नंदिनी ही त्याच्याकडे पाहतच राहते। तर तिकडे आपण पाहतो पार्थ हा काव्याला बोलतो, काव्या, ही घडी म्हणजे नाडीवर चालणारी घडी आहे। ज्या दिवशी ही घडी बंद पडेल त्या दिवशी तुम्ही समजा की माझी नाडी देखील बंद पडली आहे। आणि पार्थ असे बोलत असताना काव्या ही त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि असं बोलू नका असं सांगत असते। तेव्हा दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात। आणि आता काव्या आणि पार्थ, जीवा व नंदिनी यांच्यामध्ये प्रेम वाढीस लागणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।